मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करायचं असेल तर कसे डिलीट करायचं ते लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. बघा, 2024 पूर्वी तुम्ही तुमचं अकाउंट डिलीट केलं असेल तेव्हा मेथड वेगळी होती. आता 2025 मध्ये इंस्टाग्राम डिलीट करण्यासाठी नवीन मेथड आली, नवीन प्रोसेस आली. या प्रोसेसनुसार आपण 1 मिनिटामध्ये आपलं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करू शकतो. कसे डिलीट करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, तुमच्याकडे एक अकाउंट, 2 अकाउंट असेल किंवा 3 अकाउंट असेल किंवा 4 अकाउंट असेल किंवा तुमच्याकडे एकच अकाउंट असेल इंस्टाग्रामचा. तुम्हाला जर परमानंट डिलीट करायचं असेल तर कसे डिलीट करायचं. बघा, सामान्य व्यक्ती जोपर्यंत इंस्टाग्राम कसे डिलीट करायचं ते त्यांना माहीत नसेल तर तो व्यक्ती इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करू शकत नाही. तर ही नवीन प्रोसेस आहे, एकदम किचकट प्रोसेस आहे. तर आपण कसे डिलीट करायचं आपलं अकाउंट ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तुम्हाला सुरुवातीमध्ये काय करायचं आहे, तुमचं इंस्टाग्राम अकाउंटचं प्रोफाईल ओपन करायचे. प्रोफाईल ओपन केल्यानंतर बघा, प्रोफाईल ओपन केल्यानंतर आपल्याला या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. बघा, या कॉर्नरला तुम्हाला दिसत असेल, या 3 डॉटवरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला सेटिंग अँड ॲक्टिव्हिटी असं या ठिकाणी दिसणार आहे. सेटिंग अँड ॲक्टिव्हिटी असं आपल्याला या ठिकाणी सर्व प्रोफाईलमध्ये दिसेल. तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, अकाउंट सेंटर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अकाउंट सेंटर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली प्रोफाईल दिसेल. तर बघा, लॉग इन विथ अकाउंट. आपल्याकडे एका मोबाईलमध्ये जर 2-3 अकाउंट जर लॉग इन असेल तर तुम्ही जो अकाउंट तुम्हाला लॉग आउट करायचं आहे, तुम्हाला परमानंट डिलीट करायचं आहे, तो अकाउंट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. माझ्या या मोबाईलमध्ये एकच अकाउंट आहे तर एकच अकाउंट या ठिकाणी शो करत आहे. बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, खाली बघा अकाउंट सेटिंग. अकाउंट सेटिंग, तर आपल्याला या कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पर्सनल डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला पर्सनल डिटेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल या ठिकाणी बघा आपलं कॉन्टॅक्ट नंबर दिसेल आणि डेट ऑफ बर्थ दिसणार आहे. तर हे आपलं पर्सनल डाटा दिसणार आहे या ठिकाणी. तर आपल्याला काय करायचं, अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल बघा, डिॲक्टिवेशन ऑर डिलेशन असं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. टेम्पररी डिॲक्टिव्ह अँड परमानंट डिलीट युअर अकाउंट अँड प्रोफाईल असं या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. डिॲक्टिवेट काय असतं, बघा, काही वेळ तुम्हाला जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट चालवायचं नसेल, डिॲक्टिवेट करून ठेवायचं आहे, 1 मंथ असेल 2 मंथसाठी, तर तुम्ही डिॲक्टिवेट करू शकता. बट आपल्याला डायरेक्ट परमानंटली डिलीट करायचं असेल तर आपल्याला डिॲक्टिवेशन डिलेशन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डिॲक्टिवेशन अँड डिलेशन असं आपल्याला या ठिकाणी आपलं इंस्टाग्रामचं प्रोफाईल दिसेल. टू स्टार्ट द प्रोसेस सिलेक्ट व्हॉट वूड यू लाईक टू टेम्पररी डिॲक्टिव्ह अँड परमानंट डिलीट. तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, आपल्या इंस्टाग्राम अकाउंट या प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. बघा, मी आधीच बोललो, तुमच्या मोबाईलमध्ये 1 अकाउंट असेल, 2 अकाउंट असेल, 3 अकाउंट असेल किंवा 5, 6, 7 अकाउंट लॉग इन असेल तर सर्व प्रोफाईल या ठिकाणी दिसणार आहे तुम्हाला. तर माझ्या मोबाईलमध्ये एकच अकाउंट या ठिकाणी लॉग इन आहे, तर एकच अकाउंट दिसते. तर आपल्या या अकाउंटवरती क्लिक करून द्यायचं आहे. या अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी डिॲक्टिवेटिंग ऑर डिलीटिंग युअर इंस्टाग्राम अकाउंट असं आपल्याला या ठिकाणी टायटल दिसणार आहे. आता या ठिकाणी बघा 2 ऑप्शन देण्यात आले आहे, डिॲक्टिवेट अकाउंट आणि डिलीट अकाउंट. आपल्याला काय करायचं आहे, परमानंटली डिलीट करायचं आहे. तर या ठिकाणी डिॲक्टिवेट अकाउंटचं पण तुम्हाला डिटेल म्हटलं. आपल्याला जर इंस्टाग्राम चालवायचं नसेल आपल्याला काही वेळ, तर आपल्याला बंद ठेवायचं तर आपण डिॲक्टिवेट करू शकतो. जर आपल्याला परमानंट डिलीट करायचं असेल तर या खालच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, डिलीट अकाउंट. बघा, इथेच डिलीट होत नाही, आणखी किचकट या ठिकाणी प्रोसेस आहे, ते आपल्याला फॉलो करावं लागेल. आपल्याला खाली कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डिलीट युअर इंस्टाग्राम अकाउंट. आता या ठिकाणी आपल्याला रिझन द्यायचं आहे, आपण आपला इंस्टाग्राम अकाउंट का डिलीट करतोय ते रिझन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बघा,
वी वॉन्ट टू रिमूव्ह समथिंग, कांट फाइंड पीपल टू फॉलो, प्रायव्हसी कन्सर्न, क्रिएट सेकंड अकाउंट, टू मेनी ॲड्सन, ट्रबल गेटिंग स्टार्ट, कन्सर्न अबाउट माय डाटा, टू बिझी टू डिस्ट्रॅक्टिंग समथिंग एल्स. तर आता तुम्हाला जर परमानंट डिलीट करायचं असेल तर कोणत्या रिझन द्यायचं तुम्हाला बघा. मी समथिंग एल्स या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि फायनली कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर परमानंट डिलीट अकाउंट असं तुम्हाला या ठिकाणी हेडलाईन दिसेल. आता या ठिकाणी बघा, बिफोर युअर डिलीटिंग ट्रान्सफर अ कॉपी युअर इन्फॉर्मेशन, कीप युअर इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिव्ह इन्स्टेड. आता या ठिकाणी असं ऑप्शन देण्यात आले. हे ऑप्शन का देण्यात आले? डाउनलोड युअर इन्फॉर्मेशन. बघा, तुमच्या इंस्टाग्राममध्ये तुम्ही व्हिडिओ अपलोड केले असेल, तुमचा डाटा असेल, तर तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे, तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड युअर इन्फॉर्मेशन सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. अदरवाईज तुम्हाला डाउनलोड करायचं नसेल तर तुम्ही कॉपीसुद्धा करू शकतात. कॉपी केल्यानंतर आपल्याला परमनंट आपण अकाउंट डिलीट केलं तर आपलं त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आपलं अकाउंट कोणालाच दिसणार नाही. आपले जे फॉलोअर्स असेल त्यांनाही आपला अकाउंट दिसणार नाही, आपला व्हिडिओ दिसणार नाही, काहीच दिसणार नाही त्यांना. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर डाउनलोड इन्फॉर्मेशन करून घ्यायचं. तुमचा डाटा नंतर तुम्हाला आणखी वाटलं की आपण इंस्टाग्राम चालू असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचा डाटा अपलोड करू शकतात. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, खाली ऑप्शन देण्यात आलं आहे डिॲक्टिव्ह अकाउंट. आता डिॲक्टिव्ह अकाउंट काय असतं? टू कीप युअर इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिव्ह इंस्टेड डिलीटिंग युअर अकाउंट इज परमानंट वेन यू डिलीट युअर इंस्टाग्राम अकाउंट युअर प्रोफाईल फोटो व्हिडिओ कमेंट लाईक अँड फॉलोअर्स विल बी परमनंटली रिमूव्ह. इफ यू जस्ट लाईक टू टेक अँड ब्रेक यू कॅन डू टेम्पररी डिॲक्टिव्ह युअर अकाउंट. तर बघा, टेम्पररी आपलं जर डिॲक्टिवेट करायचं असेल तर आपल्याला आपलं त्या ठिकाणी सर्व फोटो व्हिडिओ कमेंट लाईक फॉलोअर्स असेल ते सर्व आपल्याला त्या ठिकाणी डिलीट होऊन जाणार आहे, डिॲक्टिवेट होऊन जाणार आहे आणि त्यांना आपला व्हिडिओसुद्धा दिसणार नाही. तर आपल्याला आता काय करायचं आहे? कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं या ठिकाणी काय करायचं? आपलं इंस्टाग्राम अकाउंटचं या ठिकाणी पासपोर्ट फिलअप करावं लागेल. बघा, जोपर्यंत तुम्ही पासपोर्ट फिलअप करत नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस जाणार नाही. आता आपल्याला जर आपल्याला इंस्टाग्राम अकाउंटचं आपल्याला पासपोर्ट आठवत नसेल तर या ठिकाणी ऑप्शनसुद्धा देण्यात आले. फॉरगेट पासपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रिकवर करू शकता तुमचं इंस्टाग्राम अकाउंटचा पासपोर्ट. नंतर या ठिकाणी फिलअप करून कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 3 ऑप्शन दिले जाणार आहेत. त्या ठिकाणी डेटसुद्धा दिली जाणार आहेत. बघा, तुम्ही जर परमानंट डिलीट करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी डेटसुद्धा असेल, डेट दिली असेल आणि त्या डेट बघा 1 मंथची डेट दिली असेल. त्या डेटमध्ये तुम्ही तुमचं परमानंट अकाउंट डिलीट करायचं आहे किंवा तुम्हाला असं वाटलं की आपण आपलं अकाउंट रिओपन करायचं आहे. मध्ये जर तुम्ही ओपन करून दिलं तर तुमचं अकाउंट डिलीट होणार नाही. तर डिलीट होण्यासाठी 1 मंथ लागते मित्रांनो. 1 मंथमध्ये तुम्ही त्यात जी दिलेली तारीख असेल त्या तारखेपर्यंत जर तुम्ही तुमचं अकाउंट लॉग इन केलं नसेल तर तुमचं अकाउंट त्या ठिकाणी 100% परमानंटली डिलीट होऊन जाणार आहे. अदरवाईज तुम्ही जर मध्येच तुम्हाला वाटलं की आपण इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचं रिओपन करायचं आहे तर ओपन केल्यानंतर तुमचं अकाउंट त्या ठिकाणी परत रिओपन होऊन जाणार आहे. आणि खाली एक ऑप्शन देण्यात आलं असेल डिॲक्टिवेट. जर आपण जेव्हा डिलीट करतो ना तेव्हा आपलं काय होतं त्या ठिकाणी ऑटोमॅटिक डिॲक्टिवेट होऊन जातं. 1 मंथपर्यंत आपल्याला वेट करावं लागतं परमानंट डिलीटसाठी. डिलीट झाल्यानंतर परमानंट तुमचं अकाउंट त्या ठिकाणी डिलीट होईल. ही प्रोसेस आहे मित्रांनो. आता सामान्य व्यक्ती ही प्रोसेस फॉलो करू शकत नाही कारण त्यांना माहीतच नसेल की इंस्टाग्राम अकाउंट कसं डिलीट करायचं. आता तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमचा इंस्टाग्राम अकाउंट तुम्ही डिलीट करू शकतात किंवा तुम्हाला काही वेळ तुम्हाला चालवायचं नसेल तुमचं अकाउंट डिॲक्टिवेट करून ठेवायचं असेल तरी डिॲक्टिवेट करून तुम्ही ठेवू शकतात. या पद्धतीने आपलं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करू शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट आणि शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.